100 वर्षापूर्वीचा कालखंड बघितला तर आपण वेगळ्या गावात आहे बरं का, आपण पुण्यात नाही. मागं लेणी महाराष्ट्रातच का? सध्या आपण आता पोहोचलेलो आहोत पाताळेश्वर मंदिराच्या लेणीच्या परिसरात. त्या नंदीच्या गळ्यात असलेले अलंकार आणि हे बघितलं तर त्याचं डौल रुबाब बघितला तो जास्त सुंदर आहे. तो आता बाहेर पडल्यामुळे त्याचं सौंदर्य बऱ्यापैकी उघड्या ह्याच्यात नष्ट झाले. त्याला काय शेंदूर लावलाय की काय? या शिलालेखाबद्दल अनेक चर्चा होत असतात की हा जो शिलालेख आहे तर हा अजून कोणाला म्हणजे वाचता आलेला नाही. मला पहिल्यापासून याचं नाव भुयारातील महादेव असं आपल्याला जे नावं माहिती आहेत त्यापैकी सगळ्यात दोन नाव भुयारीतला महादेव किंवा पाताळेश्वर किंवा काही ठिकाणी पंचाळेश्वर तुला म्हणजे पूर्ण 100% एकाच खडकातलं आहे. आणि हे असं आपण बघायला गेलो तर असे खाली आत खोदत आणलेलं आहे. त्यामुळे त्याला मगाशी म्हटलं नाव भुयारातला महादेव. भुयारातला महादेव लेण्याची फॅशन आउट ऑफ डेट आहे ते. मग जे फॅशन संपलं त्यासाठी तुम्ही परत काही खर्च करत नाही. ह्या सगळीकडे इथे आहेत ना ही लेणी आहेत. शिरवाळ्या लेणी आहेत, पेडशाला आहेत, भाज्याला आहेत, कारल्याला आहेत, कोंडाणे म्हणजे राजमाजीच्या पायथ्याला आहेत, नाणेघाटात लेणी आहेत, जुन्नरला लेणी आहेत. मासा हा पार्ट आपला आला पुण्यापर्यंत. कासव सुद्धा तयार करताना तिकडे दिसतं. होय हा बरोबर. हे नंतर केलेलं आहे की सुरुवातीलाच केलेलं आहे? मंडळी नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आता आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुणे हे गजबजलेलं एक शहर आहे. या शहरामध्ये आपण आत्ताच पाहिलं की कशा पद्धतीनं रस्ते, वाहतूक आणि एकंदरीतच सगळा कोलाहल कशा पद्धतीचा असतो, गर्दी, गोंधळ, गडबड कशा पद्धतीनं दिवसभर सुरू असते हे पुणेकरांना चांगलंच माहीत आहे. मात्र या पुण्यामध्ये अतिशय शांत वाटावं, अतिशय ज्या ठिकाणी गेल्यानंतर मनाला शांती वाटावी अशी देखील काही ठिकाणं आहेत. आणि याच ठिकाणांपैकी एक असणाऱ्या आपण आता सध्या जंगली महाराज रस्त्यावरती असणाऱ्या पाताळेश्वर या मंदिराच्या या लेणीच्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या लेणीमध्ये आपण जाणार आहोत आणि या लेणीच्या संबंधित आजची सगळी माहिती आपण पाहणार आहोत. आणि आज मी जे सुरुवातीलाच सांगितलं की एका बाजूला शहरामध्ये अत्यंत गडबड गोंधळ सुरू असताना पुण्यामध्ये असणाऱ्या या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर अतिशय मनःशांती लाभेल असं हे ठिकाण आहे. आणि या सर्व ठिकाणाची, या लेणीबद्दल, या मंदिराबद्दल माहिती देण्यासाठी माझ्यासोबत इतिहास अभ्यासक यशोधन जोशी सर आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. बोला काय म्हणताय? आज आपण आलो आहोत पाताळेश्वर लेणीच्या इथं. आणि मी जसं सुरुवातीलाच उल्लेख केला एका बाजूला जंगली महाराज रस्ता आहे जो सतत वाहतोय, अतिशय गोंधळ, अतिशय ट्रॅफिकला हेवी असणारा असा हा रस्ता आहे. आणि दुसऱ्या बाजूला अतिशय शांत आणि मनाला जिथं आल्यानंतर खरंच शांती मिळते अशी ही पाताळेश्वराची लेणी आणि मंदिर आहे. बरोबर. असं म्हणता येईल की रस्त्याच्या त्या बाजूला म्हणजे गेटच्या त्या बाजूला 21व्या शतक चालू आहे आणि या बाजूला अजून आपण 13व्या शतकातच थांबलेलो आहे. बरं. किंवा असं 13व्या नाही म्हणजे 8व्या शतकात थांबलो. 1300 वर्षापूर्वी आपण इथं आहे. बरोबर. असं म्हणता येईल की एक काळाचा मोठा टप्पाच्या गेटच्या अलीकडे आणि पलीकडे थांबलेला आहे. बरोबर. आता आपण बघायला गेलं तर साधारणतः लेण्यांचा जो कालखंड आहे तो 8वं शतक असं आपण मानतो. म्हणजे राष्ट्रकूटांच्या काळातलं हे लेणं आहे. आणि राष्ट्रकूटांची पुण्यात राजवट होती. पुण्यात काही राष्ट्रकूटांचे काही आपल्याला शिलालेख सुद्धा सापडलेत. त्याच्यानुसार या लेण्यांना आपण 8व्या शतकातला आहे आपण असं मानतो. आता लेणी ही असतात आपली ही साधारणतः 3 प्रकारची असतात, बौद्ध, जैन आणि हिंदू. त्यापैकी हिंदू प्रकारचं लेणं आहे. आता तसं बघायला गेलं तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लेणी महाराष्ट्रातच का? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भारतात जवळपास 1600-1800 लेणी आहेत. त्यापैकी 1000-1200 महाराष्ट्रात आहेत. बरोबर. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे सह्याद्री आहे. लेणी कोरण्यासाठी उत्तम जो दगड लागतो बसाल्ट स्ट्रॉंग तो आपल्याकडे आहे. तो त्यामुळे महाराष्ट्रात लेणी आली. आणि त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे पण आहे की आपण मगाशी बोलताना मी गप्पा मारताना जनरल म्हणालो की भगवान बुद्धांनी आपल्या सगळ्या अनुयायांना सांगितलं किंवा शिष्यांना सांगितलं की तुम्ही धर्माचा प्रचार प्रसार करा, त्यासाठी तुम्ही भारतभर जावा. मग त्यातून असं होताना ते भारतभर फिरायला लागले. तर भारतात फिरताना रस्ते कुठले आहेत तर जे व्यापारी मार्ग आहेत तेच आपल्याकडे रस्ते आहेत. मग ते व्यापारी मार्ग जे आहेत ते समुद्राकडून देशाकडे येतात. म्हणजे आज आपण आपण सगळीकडनं कोकणातून वर चढताना आपण घाट चढून वरती येतो. हे घाट सुद्धा पुरातन आहेत. बरोबर. मग त्यामुळे ह्या घाटातून येताना त्यांना मध्ये अनेक ठिकाणी चांगले दगड सापडले किंवा हे झालं तर तिथं त्यांनी लेणी खोदायला चालू केली. लेण्यांचा प्रकार 2-3 प्रकारे म्हणजे वापर केला जायचा लेण्याचा. एक त्या काळात पाऊस भरपूर असायचा, वाहतुकीची साधनं नाहीत, रस्ते चांगले नाहीत. बौद्ध भिक्षू हे साधारणतः
चातुर्मासाचे 4 महिने म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने हे एका जागेला राहायचे. मग त्यासाठी लेणी कोरली गेली की जसं की आता आपल्याकडे कारली आहे, भाजी आहे, अजंठामध्ये लेणी आहे. इथं बौद्ध हे राहतील की भिक्षू राहतील, ज्ञानार्जन करतील. त्या काळात तिथं त्यांचं म्हणजे आपण म्हणू की अकॅडमिकल सेंटर्स आहेत त्या काळातली, युनिव्हर्सिटीज आहेत. तिथं जे ज्येष्ठ भिक्षू किंवा ज्येष्ठ त्यांच्यातले आहेत ते ह्याला ज्ञान देतील. अशा प्रकारे यांचं ह्याला ते वर्षावास म्हणजे वशावास असं त्याला म्हटलं जायचं. त्यामुळे मग त्या काळात हे असं बांधलं गेलं. आणि मग पुढच्या काळात असं झालं की प्रतिमा पूजन सगळ्यांच्या झालं. सुरुवातीला प्रतिमा कुणाकडे नव्हत्या, कुणीही प्रतिमेचं पूजन करत नव्हतं. मग बुद्धाच्या प्रतिमा कोरल्या झाल्या. सगळ्यात पहिल्यांदा स्तूप आले, स्तूपानंतर बुद्धाच्या प्रतिमा आल्या. असं होऊन ह्या लेण्यांचा विकास हळूहळू अशा पद्धतीनं म्हणजे आपण म्हणू की सौंदर्य असतंय ते सौंदर्य होत गेलं. म्हणजे सुरुवातीला जे फक्त वर्षावास होते ते हळूहळू सौंदर्याकडे आपण गेलो. बरं, सध्या आपण आता पोहोचलेलो आहोत पाताळेश्वर मंदिराच्या लेणीच्या परिसरामध्ये आणि आपण पाहतोय इथं एक भव्य अशा पद्धतीचा एक मंडप आहे. आणि या मंडपामध्ये मध्यभागी नंदी महाराज विराजमान झालेले आपल्याला दिसत आहेत. तर मला आता आपण पाताळेश्वर लेणीबद्दल बोलूयात. तर ह्या लेणीची जी सुरुवात आहे इकडं दाखवा. तर त्या लेणीची सुरुवात कुठून झाली असावी, म्हणजे खोदकामाला कशा पद्धतीनं हे रचण्याचं काम सुरू झालं? आता कसं आहे, जर आपण व्यवस्थित बघितलं तर हा चारी बाजून असा दगड आहे मोठा पूर्ण, म्हणजे पाषाण, अखंड पाषाण आहे. बरोबर. खोदताना इकडनं अशी सुरुवात झाली असणार आहे. इकडून सुरुवात झाली, जिथून आता आपण पायऱ्यातून चालत आलो. आणि मग या दोन्ही बाजू मोकळ्या करून घेतल्या गेल्या. हा मधला नंदी मंडप पूर्ण करून घेतला गेला. बरोबर. आणि मग आपण असं बाजूनं आत जाऊन मग ते असं आत करत गेले. त्याच्यानंतर बरं, मग आता हा तुमचं असं म्हणणं आहे की अगोदर इकडून आलो आणि नंदीचा जो हा मंडप आहे तर हा सुरुवातीला झालेला नाही, असं सुरुवातीला नंतर असं म्हणता येणार नाही. पण हे प्लॅन मध्ये आधीच आहे. म्हणजे तो असा काय घाई नंतर काढला दिसत नाही, कारण तो व्यवस्थित कोरलेला आहे. म्हणजे ते आधी व्यवस्थित विचार करून याचा प्लॅन करून घेऊन खोदलं गेलं की आधी आपण एकदा नंदी मंडप काढू आणि आत आपण हे करू, अशा पद्धतीने ते केलं गेलं. बरं, असं सांगितलं जातं की हा नंदी आता नंतर बसवलेला आहे आणि इकडचा जो नंदी आहे होय तो पूर्वीचा नंदी आहे, पण भग्न झाल्यामुळे कदाचित चेंज केला गेला असेल. असं अनेक भारतीय देवस्थानात होत असतं की भग्न झालेल्या मूर्ती किंवा भग्न झालेले नंदी नंतरच्या काळात बदलल्या जातात. त्यांना किंवा एखादी मूर्ती भग्न झाली तरी विसर्जन करून. आपल्याकडे भारतीय संस्कृतीत भग्न कुठली गोष्ट आपण पूजा करत नाही, त्यामुळे त्यांना बदलायचा आपल्याकडे नेहमी तो प्रघात आपला आहे जुना. आता आपण नंदीबद्दल बोलूयात. आता हा नंदी तर जसं सांगितलं तसं नंतरच बसवलेला दिसतोय, कारण जे पूर्वीच्या काळामध्ये जे मूर्ती होत्या तर त्याच्यामधली असणारी ओबडधोबडता हे त्याच्यामध्ये दिसून यायची. पण नंतरच्या काळामध्ये ज्या मूर्त्या झाल्या तर त्याच्यामध्ये शार्पनेस, डिझाईनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फरक दिसून येतो. बरोबर आहे. आता काही प्रमाणात होय, काही प्रमाणात नाही. मग आता साधारणतः कसं आहे, तुम्ही जे दोन्ही नंदींचं हे करून बघितलं तर त्या नंदीच्या गळ्यात असलेले अलंकार आणि हे बघितलं किंवा त्याचं डौल रुबा बघितलं, तो जास्त सुंदर आहे. तो आता बाहेर पडल्यामुळे त्याचं सौंदर्य बऱ्यापैकी उघड्या ह्याच्यात नष्ट झाले. पण त्या मानना हा बराच साधा आहे असं म्हणायला लागेल. अच्छा, त्याला काय शेंदूर लावलाय की काय? आता बहुतेक हा पिवळा रंग लावलेला त्याला कुठेतरी छान आहे. अच्छा, बरं, आणखी काय याच्याबद्दल सांगता येईल आपल्याला? आता अशाच प्रकारचं जे लेणं आहे ते अंबाजोगाईमध्ये. आता ह्याचा आपण साधारणतः साधर्म्य आपण बघायला गेलो तर राष्ट्रकूटांचे अशाच किंवा ह्या लेण्याचं साधर्म्य आपल्याला मुंबईतल्या एलिफंटाशी सांगता येईल. बरं, राष्ट्रकूटांबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे. कुठल्या राष्ट्रकूटांचे अनेक राजे झाले, तर हे कोणत्या राजांच्या कालखंडामध्ये हे बांधलं गेलं असण्याची शक्यता आहे? आता असं आहे की आपल्याकडे राष्ट्रकूटांचे आपल्याकडे पुण्यात जे शिला हे सापडतात ताम्रपट, त्याच्यामध्ये एक असं आहे की त्यामध्ये पुण्याचा विषय साधारणतः 8व्या शतकात येतोय. तर त्यावेळी कृष्णाची राजवट होती, त्यामुळे कृष्णाच्या राजवटीचा उल्लेखाच्या याच्यात तिथं पूर्ण त्याच्याकडे आहे. तेव्हा याचा अर्थ ते बांधलं गेलं असावं असं आपण म्हणतो. आता असं असतंय की दरवेळेला आपण राष्ट्रकूट म्हटलं की त्या राजाच्या कालखंडात ते झालेलं असतं. त्या राजाने त्यासाठी डोनेशन्स किंवा दान दिलं का किंवा त्याच्या ह्याच्यात फक्त आपण म्हणतो की शिवकालीन म्हटलं की शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत साधारणतः त्या ह्याच्यात घडलेलं. प्रत्येक ह्याच्यात खुद्द शिवाजी महाराजांचा सहभाग असेल असं नाही. तसं हे राष्ट्रकूटकालीन नाही, पण राष्ट्रकूटांनी खरंच यासाठी काही दिलं का आपल्याला माहिती नाही. आता एकमेव जो इथं आपल्याला शिलालेख आहे, दाखवा शिलालेख. या शिलालेखाबद्दलही अनेक चर्चा होत असतात की हा जो शिलालेख आहे तर हा अजून कोणाला म्हणजे वाचता आलेला नाही. सुरुवातीचे काही अक्षरं फक्त वाचता आलेले आहेत.
गणपतीचं नमन केलेलं फक्त त्याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हे काय फारसं समजलेलं नाही. बरोबर आहे ना? फारसं म्हणण्यापेक्षा काही समजलेलं नाही हां. आहे. कारण जर ते समजलं असतं तर आपण एक फार मोठं पुणे त्याच्यातलं एक कोड आपण उलगडून दाखवलं अच्छा. असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण या शिलालेखात आपलं काहीच न वाचता आल्यामुळं आपल्याला याचा काहीच उलगडा झालेला नाही. बरं, ह्यातली लिपी कोणती आहे काय ही सांग? देवनागरीच लिपी आपली, म्हणजे साधी आपण आधी देवनागरी. मराठीमध्ये देवनागरी लिपीत आपण लिहितो. मंदिरामध्ये जाऊया. तेच आहे. बरं, म्हणजे अजून हे वाचता आलेलं नाही. मग देवनागरीमध्ये असून हे का नाही वाचता आली? आता मधली मधली अक्षरं त्यातली पुसली गेलेली आहेत किंवा हे सदैव त्याला आपण ज्याला इंग्लिशमध्ये एक्सपोज झालेलं आहे, तो त्याला हवा आहे ह्याचं किंवा वारं लागतंय किंवा पाऊस लागतोय, त्याच्यामुळे त्याच्यातली अक्षर भिजून गेली, मग तो वाचता येत नाही. बरं, आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आता पाहतोय आपण की या ठिकाणी भक्तगण मोठ्या प्रमाणावरती येतच असतात. आज वर्किंग डे असल्यामुळं तसं भक्त थोडे कमी आहेत, पण एरवी भक्तांचं इथं मोठं येणं जाणं सुरू असतं. दर्शनासाठी खूप सगळे लोक येतात इथं. आणि आपण मूर्तीबद्दल बोलू आणि नंतर मग या सगळ्या मंदिराबद्दल बोलू, लेणीबद्दल बोलू. मूर्तीबद्दल किंवा या महादेवाबद्दल काय सांगा? आता हे हिंदू लेणं आहे, त्यामुळे इथं कुठलं ना कुठलं हिंदूच देवस्थान पहिल्यापासूनच असणार आहे. आता ह्याला पहिल्यापासून याचं नाव भुयारातील महादेव असंच आपल्याला जे नावं माहिती आहेत त्यापैकी सगळ्यात नाव भुयारीतला महादेव किंवा पाताळेश्वर किंवा काही ठिकाणी पांचाळेश्वर सुद्धा म्हटले. बरं, तर त्याच्यामुळं हा इथं महादेव होता हे आपल्याला साधारणतः गेल्या आपण असं म्हणू की 500-600 वर्ष तरी आपल्याला हेच नाव माहिती आहे. बरोबर. आणि आता तसं बघायला गेलं तर तेव्हाचा जर आपण कालखंड बघितला, अगदी इव्हन एक 100 वर्षापूर्वीचा कालखंड बघितला तर आपण वेगळ्या गावात आहे बरं का, आपण पुण्यात नाही. हो, बरोबर. आपण भांबुर्डे गावात गावात आहोत. बरोबर, पाया पडूयात. त्याच्यामुळं या गावाच्या पांढरीत असलेलं हे देवस्थान आहे. हे पूर्ण वरती पण म्हणजे प्लेनच आहे ना? होय. काही डिझाईन नाही. आता हे काही नाही, बरोबर. हे पूर्ण असं ह्याच्यातच कोरतलेलं बरं, हे आहे. म्हणजे आपण ज्याला आम्ही हे जे लाकडी तांबे आहेत वगैरे हे सगळे नंतरचे आहेत. नंतरचे हे सगळे दरवाजे किंवा हे आहेत, हे सगळे नंतरचे आहेत. बरं, हां बोला. आणि आता ह्याचं बघा, आता ह्याच्यावरती थोडंसं अलंकरण करायचा प्रयत्न केला, इथं थोडंसं जास्त अलंकरण करायचा प्रयत्न केला आहे. हो, डिझाईन करायचा प्रयत्न केला आहे. इथं काय द्वारपालन टाईप काय करायची शक्यता असते, केलेल्या वेळेस तसं आउटलाईन केलेली दिसती, पण तशी इथं अनेक ठिकाणी दिसती, पण असं यांचं काम नाही पूर्ण झालं. कारण बहुतेक हा दगड खराब लागला असावा किंवा बरेचदा असं होतं की जे दान त्याच्यासाठी मिळणार असतंय त्याचा ओघ थांबतो, जे राजवट करतायत राजवट बदलून जाते एखादी, आता त्यामुळे काम थांबून जाते. बरं, आता आपण इथे बघतोय की हे 2 खोल्या आहेत, इकडे एक आहे इकडे एक आहे. तर आपण आता या खोलीपासून सुरुवात करूयात. काय नेमकं म्हणजे हे कशासाठी बांधलेले का काय मंदिरच निर्माण करायचं होतं असं तुम्हाला? मूर्ती तर नंतरची आहे असं सांगितलं. 3 गाभारे असलेलं मंदिर बांधण्याचा प्रयत्न झाला असावा. आणि मग नंतर तेव्हा मूळ हे करताना इथं मूळ शंकराचं असं तर नंतर गणपती किंवा परिवारात देव बसवायचा प्रयत्न झाला. आणि त्याच्याबरोबर आपण म्हणतो की कालांतरानं बरंच असं होतं की मूळ देवस्थान वेगळं असते, नंतर तो वेगळा देव येतो, असं सुद्धा होऊन जातंय. कारण मंदिर आपल्याकडे रिकामे ठेवायची हिंदू धर्मात पद्धत नाही, त्यामुळं त्या काळात जी आपल्याकडं म्हणजे धर्माचं जे आपल्याला अधिष्ठान असतं किंवा आपल्या धर्माचं जे त्यावेळेचा जो देव आपल्या दृष्टीनं मोठा असतो त्याचा आपण तिथं स्थापना करतो. आपण जरा इकडे बघूयात. काही मूर्ती निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र त्या अस्पष्ट असल्यामुळं त्या दिसत नाही आहेत. तर त्या मूर्तींबद्दल आपण जाणून घेऊयात. तर ह्या ज्या मूर्ती दिसत आहेत आपल्याला आता सध्या, होय, अपूर्ण अवस्थामध्ये आपल्याला दिसत आहेत, तर ह्या कोणत्या मूर्ती तयार केल्यासाठी प्रयत्न केले गेले त्याबद्दल काय सांगू? आता कसं असतंय की ॲबस्ट्रॅक्ट जशी कला असती तसं हे सुद्धा पूर्ण झाल्यामुळं प्रत्येकाची इथं वेगळी मतं निघली. आता माझ्या दृष्टीने इथं हा मला वाघासारखा काहीतरी प्राणी दिसतोय आणि त्याच्यावर इथं मध्ये बसलेली मानवी आकृती दिसती, ह्या बाजूला एक अगदी अस्पष्ट मानवी आकृती दिसते, पण मधली मानवी आकृती आणि इकडे एक प्राणी आहे असं मला वाटते. पण एखाद्या माणसाला काय त्यातलं सुद्धा वेगळं सुद्धा वाटू शकेल. आता इथं बघताना मला हा गरुड असेल असं वाटतंय, कारण मला हा इकडनं एक पंख दिसतोय, इथे एक पंख असल्यासारखा वाटतोय. खाली काय मग ते गदा हातात घेतलेलं कोण आहे? आता दिसतंय. आता हे सुद्धा आपल्याला हे माहिती नाही की ते त्या काळच्या लोकांनी कधीच्या काळात केलं हे नक्की. कारण आपण अजंठा किंवा वेरूळ सुद्धा बघितलं तर नंतरच्या काळात सुद्धा तिथं छोटे छोटे बुद्धाच्या मूर्ती कोरल्या गेल्या किंवा काहीतरी कोरायचा प्रयत्न झाला, हे खूप नंतरच आहे. बरं, दोन्हीतला फरक आपल्याला जाणून जातो. तसं आता इथं अनेक वर्ष हे देऊन आपण असं म्हणू की तसं बघायला गेलं तर त्या काळात गावाबाहेर होतं, त्यामुळे इथं
त्या काळात जे गोसावी असतील किंवा राहायला येणारे भाविक भक्त तीर्थक्षेत्रांना भेटी देणारे लोक, साधू असतील. साधू असतील आणि आपापल्या पद्धतीने इथं राहताना आपल्या दृष्टीने काय आपल्या देवाची स्थापना करायचे प्रयत्न केले गेले. त्यानुसार इथं मूर्तींची स्थापना होत गेल्या किंवा काही काही वेळेला त्यांनी आपल्या देवतेला बसवले किंवा काही कोरायचा प्रयत्न केला, असं हे होत असते. अनेकांनी काय काय डिझाईन करायचा प्रयत्न केला ते आपण होय. पण आता हे जे आहे हे बहुतेक आता हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला किंवा हे प्रदक्षिणेसाठी प्रदक्षिणेचा मार्ग आहे, अगदी बरोबर आहे. आणि इथं शोकेस टाईप इथं ज्या आणखी काही मूर्ती कोरण्यासाठी कोरण्याचा हे प्रयत्न तयारी केला. केलेली दिसते आपल्याला, पण ते दुर्दैवानं पूर्ण झालेलं नाही. असं सुद्धा आपण म्हणू शकतो की इथंपर्यंत बघा, इथंपर्यंत सगळं कोरून हे व्यवस्थित झालंय. हे एखाद्या वेळेला तेव्हा काय साधना करायसाठी बांधलेली सुद्धा जागा आहे ही. बरं. त्यामुळे साधना करायसाठी इथं व्यवस्थित हा चौथरा उभा केला किंवा इथं बसून प्रवचन दिलं जाईल, खाली बसून लोक ऐकतील असं केलं. पण इकडचं बघितलं तर हे सगळं अर्धवट आहे. म्हणजे आपण हे 2 खांब किंवा 2 हे ब्लॉक आपण म्हणू की इथंपर्यंत सगळं काम बरोबर पूर्ण आहे. इथून मात्र पुढचं सगळं अर्धवट आहे. बरं, हे सगळं मंदिर जे आहे तर ते पूर्णपणे एकाच खडकामध्ये एकाच कोरलेलं खडकामध्ये आहे. आहे. हां, एकाच पूर्ण 100% एकाच खडकातलं आहे. बरं. आणि हे असं आपण बघायला गेलो तर असे खाली आत खोदत आणलेलं आहे. त्यामुळे त्याला मगाशी म्हटलेलं नाव भुयारातला महादेव. भुयारातला महादेव. आता असा विचार करा की हे लाईट बंद आहेत, हां, तर हा तुम्हाला किती हे दिसेल. म्हणजे बरोबर. तुम्ही छोट्या एका अंधार, दिव्याच्या खूपच प्रकाशात तुम्ही आलाय, दिवटी किंवा इथे लावलेल्या पणतीच्या किंवा, बरोबर. तर ते तुम्हाला त्याची भव्यता तेव्हा अजून वेगळ्या प्रकारे दिसून येईल. हो, आता लाईटमुळे आपल्याला असं दिसत होतं की त्याची भव्यता आपल्याला दिसत नाही, ती जाणवत नाही. बरोबर. आता आपण जे बघतोय की समजा आता जसं सांगितलं की राष्ट्रकूटांच्या काळामध्ये असं निर्माण झाल्याचं सांगितलं जातं, पण नंतर आपल्या अनेक हिंदू राजांच्या पण या ठिकाणी सत्ता आलेल्या आहेत. बरोबर तर आहे. त्याच्यामध्ये याला मग परत ही जी निर्मितीची बंद पडलेली क्रिया आहे हे पुढे नेण्याचे प्रयत्न झाले नाहीत का? कारण मला माझ्या वाचण्यामध्ये पेशवाईच्या काळामध्ये याच्यासाठी काही देणगी दिल्याचं आलं होतं. हां, पण तर त्या देणग्या कशा आहेत? त्या देणग्या आहेत त्या मुख्यतः रोजची पूजा अर्चा, दिवाबत्ती. कारण कसं होतं की आता आपलं राज्य आलंय, म्हणजे शिवाजी महाराजांनी सुद्धा ते स्वतः इथं पुण्याचे जहागीरदार, म्हणजे पुण्याची त्यांच्याकडे सत्ता सगळी. तर त्याच्या शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांनी अनेक म्हणजे कसबा गणपतीपासून जी बंद पडलेली देवस्थान होती किंवा जी त्यातली धर्मक्रिया धार्मिक सगळं बंद पडलं होतं, त्यांना दान देऊन त्यांना पुन्हा नांदतं केलं. बरोबर. तसं पेशवाईच्या काळात सुद्धा महाराष्ट्रात जे काय काय होतं त्या सगळ्यांना परत, म्हणजे नाशिकचं देऊळ असेल हे असं, या सगळ्यांना परत उभं केलं गेलं. तसं ह्याला बघायला गेलं तर हे अर्ध होतं, तेव्हा पूर्ण करायचे काही प्रयत्न कधी कोणी केले नाही. आणि तोपर्यंत ही आपण असं म्हणू शकतो की ही फॅशन संपली होती ना, तेव्हा मंदिरं बांधायची फॅशन आली होती. बरोबर. आणि तेव्हा आता पेशवाई लेण्याची फॅशन आउट ऑफ डेट आहे ते. बरोबर. मग जे फॅशन संपलं त्यासाठी तुम्ही परत काही खर्च करत नाही ना. बरोबर. आता इथे पण काही मूर्ती कोरण्याचा इकडं प्रयत्न केलेला आहे. आता ही मूर्ती काय आहे हे तर आपल्याला सांगता येत नाही. समुद्र मंथनाचं काय आहे, काय आपल्याला सांगता येईल सध्या? आता बघा, दृष्टी आहे जशी जशी दृष्टी तसं चित्र आहे ते. आता मला ह्या रँडमली मला ह्यामध्ये काहीही कळलं नाही, पण तुम्हाला समुद्र मंथन दिसतंय. ओके. तसं त्यामुळे असू सुद्धा शकेल, आपल्याला माहिती नाही. ओके. मी तुम्हाला मगाशी म्हणाल तसं की हे ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आहे. हो. तुम्ही जसं ज्या नजरेने त्याकडे बघताना ते तुम्हाला दिसतंय. आता इकडं चतुर्भुज विष्णू हा दिसतोय तयार केलेला आपल्याला दिसतोय. हां. आता पण ते पण शंखचक्र, पूर्ण गदा. झालेलं नाही, त्यामुळे ते पण आपल्याला एक आउटलाईन लक्षात येते की शंकर चक्र, गदा आणि पद्म घेतलेला हा विष्णू आहे असं आपण मानू शकतो. बरोबर. आणखी एक आपण तुम्हाला दाखवूयात आता. हे बघा, आता हे जे आपलं इथं जमीन जे आहे या ठिकाणच्या दगडावरती या ठिकाणच्या बघा अनेक चित्र आकृत्या आपल्याला दिसत आहेत. या आकृत्या आता हे नंतरच ऑब्वियस कोरलेलं आहे. इकडे हाताचा पंजा कोणीतरी काढलेला आहे. आता हे काय लिहिलेलं आहे? हे नानू काय मनू चाचा असं काय दिलं सगळं वाटते हे. बघा इकडे पण माणूस दिसते. हे बघा, इथं सारी पट सोंगते आपण म्हणतो किंवा सारी आहे. पायाचं पण चिन्ह इथं काढलेले दिसत आहेत काय. आता इथं हे अगदी हे मला वाटतं सगळ्यात मॉडर्न असावं, कारण ह्याच्यामध्ये मला एक ए दिसतोय. हे दिसतंय म्हणजे आता हे सगळ्यात मॉडर्न असते. म्हणजे गड किल्ल्यांवर ज्या पद्धतीनं घाण केली लोकांनी त्या पद्धतीनं इथे पण चालू केलेलं दिसतंय. आता परंपरा आहे, म्हणजे ती परंपरा जुनीच आहे. आता इथे पण बघा, हे जरा ठळक दिसतंय पाठ. बरोबर. आणखी एक मला जाताना तिथे कासव सुद्धा तयार करताना तिकडे दिसतात. होय. हा बरोबर. हे नंतर केलेलं आहे की सुरुवातीलाच केलेलं आहे? हिंदू मंदिरात अनेक ठिकाणी असं कासव आपल्याला अनेक ठिकाणी कोरलेलं दिसतं. ती ॲक्च्युली ती मुळात ती रंगशिळा असते.
पण ते रंगशाहीचं पुढच्या काळात आपण कासवामध्ये रूपांतर झालं. तर ते कोरायचा प्रयत्न झाला पण त्यानंतर अर्धवट सोडून दिले गेले, आकृती काढून ठेवली आहे त्याची. बरं ठीक आहे, थांब कट कर. तुम्ही सांगितलं की आपल्याकडे लेण्यांची खूप मोठी परंपरा आहे, तर ती एका ठराविक भागामध्येच आपल्याला दिसून येते. तर ह्या लेण्यांच्या इतिहासाबद्दल आणखी तुम्ही डिटेल सांगू शकता का? अगदी सांगू शकतो आपण. आता बघा, हे आता भारत आणि रोम यांच्यातला व्यापाराचा हा नकाशा आहे. आता इथं इटली आलं आणि इथून असं हे समुद्राचा प्रवास करून हे लोक इथं पण आपल्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचले, काही लोक पूर्व किनाऱ्यावर पोहोचले आणि मग इथनं प्रत्येक वेळेला कोकणातून घाट चढून हे लोक देशावर आले. आता यांची जायची म्हणजे ह्याच्यासाठी व्यापारासाठी जायची ठिकाणं कुठली कुठली आहेत? प्रतिष्ठान आहे, म्हणजे पैठण आहे, त्यानंतर उज्जैन आहे. असं हे ठिकाणी हे इथून आपल्या इथून घेऊन काय काय जात आहेत? मसाल्याचे पदार्थ घेऊन जातात, मोती घेऊन जातात, त्याशिवाय बरेच जातात वस्त्र काय होते, वस्त्राचे काही प्रकार, रेशमी वस्त्र घेऊन जातात आणि आपल्याला देत आहेत काय? सोनं आणि चांदी. आता रोमन साम्राज्य बुडण्याचं सगळ्यात मोठं कारण त्यांचा भारतावरचा व्यापार आहे. कारण त्यांना आपल्याकडच्या मोत्यांची, मसाल्यांची आणि यांची इतकी आवड लागली होती की सगळा पैसा आपल्याकडे फ्लो होत होता. म्हणजे आज आपल्याला जे सांगितलंय की सोनं खरेदी करायचं थांबवा कारण परदेशी चलन बाहेर चाललंय, ही चूक त्यांनी केली होती. रोमन साम्राज्यानं चूक केली होती. ती चूक केली होती की सगळ्यात त्यांच्याकडचे सगळे सुबत्ता आपल्याकडे येऊन पोहोचले. ओके, हा ठीक आहे. आता तुम्हाला यातला एक मजेशीर आता उल्लेख सांगतो. तुम्ही 300 सिनेमा बघितलाय? हो. सॉरी 300 नाही, ग्लॅडिएटर सिनेमा बघितलाय? ग्लॅडिएटर सिनेमा आपला अगदी आवडीचा सिनेमा. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की तो ग्लॅडिएटर मध्ये एक तो वाघाबरोबरचा फायटिंगचा सीन आहे त्या रिंग मध्ये. वाघ आहेत का युरोपमध्ये? नाही. हा वाघ कुठने गेलाय? भारतातनं गेलेला वाघ आहे तो. ओके. हा, म्हणजे हे जे वाघ, गेंडे असे प्राणी भारतातून तिकडं नेले जायचे. त्या प्राण्यांना सुद्धा हा व्यापार व्हायचा. बरं. त्यामुळे हे तिथं जे रोमन ह्याच्यात दिसतात हे सगळे भारतीय वाघ आहेत. बरं. तिकडचे मूळ प्राणी नाही? नाही, वाघ युरोपमध्ये कुठे? बरं, याच्यामध्ये सांगा. आता याच्यामध्ये सांगताना तर आता आपण ही सगळी आपली किनारपट्टी म्हणजे इथे कुठे आपल्याकडे इथं पुणे येईल. तर आता आपण हा नकाशा बघूया. आता बघा, आता हे आपला कोकण किनारा झाला, अरेबियन सी. इथून आपण प्रत्येक ठिकाणातून नाला सोपारा म्हणजे नाला सोपारा, कल्याण आहे, इथूनच नाणेघाट आहे. सोपारा किंवा कल्याणपासून नाणेघाट येतो, जुन्नर आहे. आता इथं तुम्ही बघा, ह्या सगळीकडे इथे आहेत ना, ही लेणी आहेत. शिरवाळला लेणी आहेत, बेडशाला आहेत, भाज्याला आहेत, कारल्याला आहेत, कोंडाणे म्हणजे राजमाजीच्या पायथ्याला आहेत, नाणेघाटात लेणी आहेत, जुन्नरला लेणी आहेत. मासा हा पार्ट आपला आला पुण्यापर्यंत. मग आता पुण्यात सुद्धा आपल्याकडे लेणी नाहीत का? पुण्यात सुद्धा लेणी आहेत. आता हे लेणं आहे पण हे खूप नंतरचं आहे. आता ही पहिल्या शतकातली किंवा इसवी सन पूर्व काळातली लेणी म्हटलं तर कारले भाजे, कारले साधारणतः 2,500 वर्षापूर्वीचं लेणं आहे. बरोबर. मग ही सगळी लेणी बुद्धिस्ट काळातली किंवा बौद्धकालीन ही सगळी लेणी आहेत. आपण मगाशी म्हणालो की ह्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या बरोबर रस्ता म्हणजे रस्ते सगळे माहिती असलेले व्यापारी आहेत. मग त्यांच्यावर हे सगळे आपले बौद्ध भिक्षू फिरत आहेत, त्यांच्या दानातून लेणी बांधली जातात. म्हणजे अनेक लेण्यांच्या मध्ये यवन असं यांना देणगी दिली असं नाव येतंय. हे यवन म्हणजे कोण आहेत? ग्रीक आहेत किंवा रोमन आहेत, ही यांची नाव आहेत. ओके, बरं. पुढचं आता आपण मगाशी म्हणत होतो की आपण आता आपण पुण्यात बसलोय का? स्पेसिफिक. हा, आता आपण पुण्यात बसलोय का? आता आपण पुण्यात नाही. पुण्याची हद्द इथं मोटारीवर संपते. आता हा किल्ला हिसारचा भाग आहे. किल्ला हिसार म्हणजे पुण्याचा जो मूळ किल्ला होता तो. आता आपला शनिवारवाडा इथे आहे. इथनं नदी ओलांडली की आता आपण इथं कुठेतरी आहे आणि हे गाव आहे आता आपण ज्या गावात बसलो. बरोबर. भांबुर्डे गाव हे भांबुर्डे गाव महाराजांच्या काळामध्ये. आणि ह्याचा एक रेफरन्स आपला भांबुर्डेचा असा सापडतोय की शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालवरती छापा घातला, नदीच्या या बाजूला घोडे बांधले होते. ते इथं गावठाणा तिथल्या जे याचं रोकडोबाचं देऊळ आहे त्यापाशी त्यांचे घोडे थांबलेले होते. बरोबर. आणि तेव्हा नदीला इतकं पाणी नसायचं, त्यामुळे ते नदी ओलांडून पलीकडे आले, भांबुर्ड्यात आले आणि भांबुर्ड्यातून घोड्यावरून निघून गेले. बरोबर. असं हे आहे. आता आपण भांबुर्डा गावाविषयी बोललो तर प्रत्येक गावाला देशमुख किंवा हे असायचे. तर भांबुर्ड्याचे देशमुख कोण आहेत? तर शिरोळे देशमुख आहेत. बरोबर. आता आपण जर बघितलं फर्ग्युसन कॉलेज किंवा फर्ग्युसन रोड ह्या सगळ्या ज्या जमिनी आहेत शिरोळे देशमुख यांच्या. त्यांनी अनेकांना दान दिल्या किंवा नंतर त्यांच्यात फॅमिली वाढत गेली तसं त्यांच्यात डिस्ट्रीब्युशन झाली. तसं पुण्यात बघायला गेलं तर 3 देशमुख, जेजे देशमुख, शितोळे देशमुख आणि शिरोळे देशमुख, हे 3 देशमुख. म्हणजे तसं बघायला तर ते 3 पुण्यातल्या भागात एक देशमुख जो आहे प्रस्थ म्हणजे तो त्या काळातला स्ट्रॉंग होल्ड तिथला त्या भागातला आहे. बरोबर. बरं, आता हे जे मंदिर आहे आपल्याला वेरूळचं पण जे मंदिर आहे तर त्या मंदिराचे पण असेच अखंड खडकातून निर्मिती, दगडातून निर्मिती करण्यात आलेली आहे. बरोबर.
ह्याच्यापासून तिकडं प्रेरणा घेऊन केलेले असण्याची शक्यता आहे का, किंवा ह्या दोन मंदिरांच्या बाबत साम्य तुम्हाला काय दिसतं? हे अपूर्ण आहे, ऑब्विस आहे, बरोबर आहे, पण आपण जर तसं बघायला गेलो तर मग अखंड दगडामध्येच अशा पद्धतीनं तयार केलं जाऊ शकतं. हां. आता आपण असं म्हणायला काही हरकत नाही की आपण वेरूळपेक्षा सुद्धा जुन्या एका ठिकाणी उभे. बरोबर. वेरूळ याच्या नंतरच आहे. बरोबर. आपण ह्याचं समकालीन म्हणून आपण काय सांगू शकतो, आपण मुंबईच्या घारापुरी केव्स किंवा ज्याला आज आपण एलिफंटा म्हणतो ते हे आणि हे समकालीन आहे. बरोबर. वेरूळ ह्याच्यापेक्षा नंतरचं. त्याच्यामुळं असं तुम्ही म्हणाला तसा नक्की असू शकेल की इथले कारागीर किंवा त्यांच्या पिढीतले कारागीर जाऊन तिकडे बांधलं गेलं, कारण हे घडवणारे पिढ्यानं पिढ्या हेच काम करायचे. बरोबर. त्यामुळं त्यांना हे करणं सगळ्यांना साध्य होतं, त्यांना माहिती होतं. त्यामुळे इकडच्या शैलीची हे बऱ्यापैकी झाली. तसं होत असते. म्हणजे आता आपण बघायला गेलो की एका शैलीतली आपल्याला अनेक मंदिरं बघायला मिळतात, कारण ती प्रादेशिक शैली तयार होऊन जाते. आता अशासारखं नंदी मंडप किंवा हे असलेलं तर अशा मंदिर आहे ते अंबाजोगाईला आहे मराठवाड्यात. तर अंबाजोगाईचं हे लेणी असेच आहेत बऱ्यापैकी. बरं. त्याचं आपल्याला साधर्म्य सांगता येतं ह्याच्याशी. बरं. पण माझं म्हणणं काय आहे की आता तिकडं कसं शिखर वगैरे आहे, पण हे जे मंदिर आहे ना, ह्याला म्हणतातच भुयारातला महादेव वगैरे म्हणतातच, पण ह्या आपल्या जनरली मंदिराचं जे वैशिष्ट्य असतं तर शिखर आणि त्याच्यावरती कळस इथपर्यंत ते मंदिर पूर्णत्वास जातं. पण ह्या मंदिराचं वेगळेपण असं आहे की इथं तुम्हाला शिखर दिसत नाही. हा, कारण त्यातून फॅशन आलेलं नाही आहे. शिखर बांधायची फॅशनमधून आलेलं नाही. ओके. शिखर बांधायची फॅशन का आली की देव आलंय म्हणजे काय, देवाचं घर. मग देवाचं घर हे उंच असावं, आपल्यापेक्षा वेगळं असावं म्हणून त्याला शिखर बांधायची पद्धत आली. ओके. मग आता तुम्ही शिखरावर तुम्हाला टप्पे दिसतात, म्हणजे त्या भूमी झाल्या, म्हणजे तेवढा मजली ते घर आहे. देवाचं घर आणि आपलं घर वेगळं वेगळं दिसलं पाहिजे. त्यामुळे असं शिखर बांधायची पद्धत आली. आणि शिखर बांधायची पद्धत साधारणतः बरीच नंतरची आहे. त्याच्या आधी अशीच मंदिर आहेत, मंदिरांना शिखर बांधायची फार पद्धत नाहीये. तर तुम्ही अगदी भारतातली अनेक जुनी मंदिरं बघा, नाही आहेत आपल्या मंदिरांना हे शिखर बांधायची नंतरच्या काळातली फॅशन आहे. मग आधी कसं झालं की तुम्हाला महाराष्ट्रात तुम्ही अनेक जुनी मंदिरं बघता, त्यांची शिखरं पडलेली दिसतात. का दिसतात? कारण बसाळ दगड आहे, बसाळचं वजन फार आहे. आणि काही काळानंतर काय होतंय की जमीन एवढं ओझं घेऊन थांबणे किंवा त्याच्या त्या मुख्य बांधकामाला एवढं वजन सहन करणे हे होत नाही. मग त्यामुळे शिखरं पडतात किंवा आसपासची जमीन खचती या वजनानं, अशामुळे ती शिखरं नंतर पडून जातात. बरोबर. मग नंतर याच्यामध्ये काय झालं की बसाळच्या ऐवजी चुन्यातलं बांधकाम व्हायला लागलं. मग चुन्यातली मंदिरातली आपल्याला शिखर आपल्याला टिकलेली दिसतात. आता आपण अगदी पुण्यातलं अगदी बेसिक उदाहरण बघायचं झालं तर तुळशीबागेतलं रामाचं दिवस ते बघा, ते चुन्यात केलेलं आहे. चुन्याला खूप वजन नाहीये, विटा आणि चुना केल्यामुळं टिकून राहिलं. बरोबर. बरं, आता मला एक सांगा की आता हे जे मंदिर आहे तर खरं तर हा ऐतिहासिक वारसाच आहे. बरोबर आहे. याचं पुण्याच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा आपल्या देशाच्या इतिहासामध्ये पण काय स्थान आहे? आता तसं बघायला गेलं ना तर भारतात वारसा आपल्याकडं असा इतका जागोजागी विखुरलेला आहे, पसरलेला आहे, पडलेला आहे. आपण आहे की आपल्याला त्याच्याविषयी विशेष काही वाटत नाही. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एकच गोष्ट मौल्यवान असेल तुम्ही खूप जपून ठेवता. बरोबर. आपल्याकडे इतका वारसा आहे की आपल्याला त्याचं फार किंमत वाटत नाही. पण ह्या वारशांचं महत्व काय माहिती आहे का? म्हणजे आता तुम्ही मगाशी जे वाक्य वापरले की शहराच्या अगदी हृदयात असलेला हा वारसा आहे. म्हणजे एकेकाळी आपण कसे होतो हे दाखवणारं एक हा जिवंत अनुभव आहे. इथं येऊन फिरताना हा आपल्याला जाणवतो की आपण काळाच्या पलीकडे प्रवास करतो. तर तसं पुण्याच्या दृष्टीनं एक पुण्यातलं सगळ्यात जुनं मॉन्युमेंट किंवा जुन्यातलं एखादं वारसा स्थळ आपण ह्या पद्धतीने याच्याकडे बघितलं पाहिजे. आपण कसं होतं काळानुरूप आता इथं बदल होत जातात, काळानुरूप अनेक गोष्टी करणं भाग पडते, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता इथं दीपोत्सव वगैरे होतात, उत्तम आहे. त्यातून काय होते, नागरिकांचा सहभाग वाढतो, नागरिक इकडे येतात, मंदिरं जिवंत आहेत आज सुद्धा. त्यामुळं आपण मगाशी म्हणाल तसं भक्तांचा ओघ सलग येत राहतोय, ह्याच्यामुळे स्वच्छता राहते. ह्या पद्धतीने सुद्धा आपण त्याला बघितलं गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची काय आहे की आता पुण्यात आलं तर पुण्यातलं आपण दाखवायचं काय हे दाखवताना आपण बाकी सगळं दाखवतो पुण्यातलं, पण हे आपण लोकांच्या लक्षातच येत नाही की परदेशी आपल्याकडे मित्र आले, पाहुणे आले तर आपण हे येऊन दाखवावं त्यांना, आपल्या लक्षात येत नाही. बरोबर. तरी सुद्धा आपण आवर्जून बघतो की अनेक परदेशी नागरिक इथं आवर्जून बघून जातात, ज्यांना आवड असते, ज्यांना काही ऑफबीट वेगळं काहीतरी शोधायचं असते ते तर हमखास येतात. अशा पद्धतीने आपण मार्केटिंग नाही करत. आमच्याकडे बघा पुण्याच्या हृदयात आमच्याकडे हे म्हणजे आता मजेशीर गोष्ट सांगायची तर अमेरिकेचा इतिहास 200-250 वर्षापूर्वी. बरोबर. म्हणजे आमच्याकडे शिवाजी महाराज होते त्याच्या आधीचे,
त्या इतिहासातली ती गोष्ट आणि गोष्ट जपून उत्साह दाखवतात. हे बघा, इथं बरोबर. आमच्याकडं कॉलोनियल वॉरमध्ये आमच्याकडे हा प्रसंग घडून गेला की जॉर्ज वॉशिंग्टनची आमची तलवार आहे. आपण तसं त्याचं मार्केटिंग नाही करत. ही आपल्याकडे फार मोठी ही चुकी आहे. आता ह्याची ह्याच्या संरक्षित स्मारक असल्यामुळे स्वच्छता आहे, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, सगळं आहे. आता आपलं जनतेचं काम आहे की मार्केटिंग करा, लोकांच्या पर्यंत पोहोचवा, बरोबर. आणि जेणेकरून तर जास्तीत जास्त लोकांना बघता यावं. आपला भारताचा वारसा समजून घेण्यासाठी पुण्यात 15 मिनिटं प्रवास केला की तुम्हाला भारताचा वारसा बघता येतो. बरं, धन्यवाद सर, खूप वेळ दिला तुम्ही आम्हाला. तर जोशी सरांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे, पाताळेश्वराचा इतिहास सांगितलेला आहे, नेमका काय आहे, कधीपासून तयार झालं. आणि त्यांच्या बोलण्यातनं जो एक शेवटचा पॉईंट आला तो अतिशय महत्त्वाचा आहे की आपण आपल्या वारशांचं जतन संवर्धनाकडे आता लक्ष देतोय, तसं पण आपण त्याचा प्रचार प्रसार करण्याकडे फारसं लक्ष देत नाही. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की एका बाजूला शहराचा गोंधळ गर्दी आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला अतिशय मनाला शांतता देणारं, अतिशय थंड असं हे महादेवाचं पवित्र असं पाताळेश्वराचं मंदिर आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर पाताळेश्वराला भेट द्यावी. आणि त्यांना काय वाटलं किंवा पाताळेश्वराबद्दल त्यांना आणखी काय प्रश्न आहेत का, तर ते कमेंट करून सांगा. तुर्तास थांबूया. धन्यवाद.